नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच काय, सूक्ष्म अर्थशास्त्राचे अर्थ आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचे स्वरूप. सूक्ष्म अर्थशास्त्राला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स या नावानं ओळखलं जातं. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र असून त्यामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो. 18व्या शतकात ॲडम स्मिथने द वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहून अर्थशास्त्राला एक स्वतंत्र शास्त्र म्हणून मान्यता मिळवून दिली. म्हणजेच काय, अर्थशास्त्र हे काय, हे एक सामाजिक शास्त्र असून त्यामध्ये मानवी आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजेच काय, मानवाच्या आर्थिक ज्या क्रिया आहेत, आर्थिक जे वर्तन आहे त्याचा काय केला जातो, यामध्ये अभ्यास केला जातो अर्थशास्त्रामध्ये. 18व्या शतकात ॲडम स्मिथने द वेल्थ ऑफ नेशन्स हा ग्रंथ लिहून अर्थशास्त्राला काय करून दिलं, एक स्वतंत्र शाखा मान्यता म्हणून मान्यता दिली. पुढे अर्थशास्त्राचा अभ्यास हा 2 प्रमुख भागांमध्ये विभागला गेला आणि त्यातीलच एक भाग म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरा भाग म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म म्हणजे लहान, म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्रात एखादा ग्राहक, एक कुटुंब, एखादी पेढी किंवा उद्योग या लहान घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, एका ग्राहकाने चहा की कॉफी खरेदी करावी, एका शेतकऱ्याने गहू की भात पिकवावा, अशा निर्णयांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता या सूक्ष्म अर्थशास्त्र संदर्भात प्राध्यापक लिओनल रॉबिन्स यांच्या मते अमर्याद गरजा व मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्यासाठी केली जाणारी मानवी वर्तणुकीचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र. म्हणजे गरजा काय आहेत, अमर्याद आहेत, परंतु त्या गरजा पूर्ण करणारी जी साधने आहेत ते काय आहेत, मर्यादित आहेत. तर मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. मेळ घालण्यासाठी केली जाणारी मानवी वर्तणुकीचा अभ्यास म्हणजेच काय, अर्थशास्त्र. ही व्याख्या सूक्ष्म अर्थशास्त्राला देखील काय करतात, ते लागू पडते. सूक्ष्म अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक भाग आहे. हे बघा, इथे काय, अर्थशास्त्राचा अभ्यास 2 प्रमुख भागात केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्र, ओके. ग्राहक व उत्पादक मर्यादित साधनांचा उपयोग करून जास्तीत जास्त समाधान किंवा नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात. आता त्याच्यामध्ये काय आहे, अर्थ व स्वरूप. आता आपण काय पाहणार, अर्थ आणि स्वरूप. अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, कारण ते वैयक्तिक ग्राहक, कुटुंब किंवा उद्योग या घटकांचा आर्थिक वर्तनाचा सखोल अभ्यास करते. सूक्ष्म अर्थशास्त्रातून वस्तूंच्या किमती कशा ठरतात, म्हणजे किंमत कशी निश्चित होते, उत्पादन साधनांचा वापर कसा होतो, उत्पादनाची साधने, भूमी, भांडवल, श्रम, संयोजन, तर उत्पादन साधनांचा वापर कसा होतो आणि ग्राहक आपले मर्यादित उत्पन्न कसे खर्च करतात हे कळतं. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र हे केवळ सिद्धांतापुरते मर्यादित नसून त्याला काय आहे, व्यावहारिक व कल्याणकारी महत्त्व प्राप्त झालं आहे. आता अंशलक्षी अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्राला अंशलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात, कारण हे संपूर्ण अर्थव्यवस्थेऐवजी तिच्या लहान भागांचा अभ्यास करते, जसे की एका उपभोक्त्याचे मागणीचे स्वरूप, एका उद्योगाचे उत्पादन व खर्चाचे स्वरूप इत्यादी. दुसरा मुद्दा आहे आपला किंमत सिद्धांताचे काय आहे, शास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही संबोधले जाते. मागणी व पुरवठा यांचा परस्पर संबंधातून बाजारातील वस्तूंच्या किमती कशा बरे ठरतात हे यामध्ये स्पष्ट केले जाते. उदाहरण द्यायचं झालं तर कांद्याचा पुरवठा जर कमी झाला तर त्याची काय होते, किंमत वाढते, आणि पुरवठा जास्त झाला तर किंमत कमी होते. तिसरा मुद्दा आहे आपला निर्णय प्रक्रियेचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रात ग्राहक मर्यादित उत्पन्न कसे खर्च करतो, तसेच उत्पादक उत्पादन साधनांचा कोणत्या प्रमाणात वापर करतो याचा अभ्यास केला जातो. त्यामुळे उत्पादन, उपभोग व वितरण याबाबत योग्य निर्णय कसे घेतले जातात यातून काय होतं, आपल्याला समजतं. चौथा मुद्दा आहे आपला सैद्धांतिक व व्यावहारिक महत्त्व. अर्थशास्त्राच्या बाळांना 2 पैलू आहेत. पहिला आहे सैद्धांतिक. सैद्धांतिकमध्ये काय, ग्राहक व उत्पादक प्रत्यक्षात कसे वागतात याचे वर्णन
व विश्लेषण यामध्ये केलं जातं. त्यानंतर आहे मुद्दा आपला आदर्शवादी. दुसरा पैलू आदर्शवादी. अर्थव्यवस्था कशी बरं चालते किंवा कशी चालवली पाहिजे, कल्याण कसे साधावे यासाठी मार्गदर्शन करते. यामुळे शास्त्राला केवळ शैक्षणिकच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातील व्यावहारिकता किंवा व्यावहारिक महत्त्व प्राप्त होते. पाचवा मुद्दा आहे आपला गरजा व साधने यांची सांगड. मानवी गरजा अमर्यादित असतात. आपण वरतीच वाक्यामध्ये पाहिलं. मानवी गरजा काय असतात? अमर्यादित. मानवी गरजा अमर्यादित असतात पण साधने मर्यादित असतात. त्यामुळे उपलब्ध साधनांची जी कार्यक्षमता, उपलब्ध साधनांचा कार्यक्षम वापर करून जास्तीत जास्त समाधान कसे मिळवता येईल हे सूक्ष्म अर्थशास्त्र स्पष्ट करते. सहावा मुद्दा आहे आपला व्यक्ती सापेक्ष स्वरूप. सूक्ष्म अर्थशास्त्रात एक व्यक्ती, एक कुटुंब किंवा एक उद्योग लहान घटकांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे याला व्यक्तिसापेक्ष किंवा व्यक्तिगत स्वरूप आहे. हे घटक बाजारातील वर्तन समजून घेण्यासाठी मूलभूत आधार ठरतात. सातवा मुद्दा आहे आपला कल्याणकारी दृष्टिकोन. सूक्ष्म अर्थशास्त्र केवळ वस्तुस्थितीचे वर्णन न करता समाज कल्याणासाठी दिशा दाखवते. जसे उत्पन्नाचे योग्य वितरण, संसाधनांचा कार्यक्षम वापर, बाजारातील स्पर्धेचे नियमन इत्यादी. त्यामुळे समाजातील सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीही याचा उपयोग होतो. आता आपण सारांश बघूया की सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग असून यात वैयक्तिक, ग्राहक, कुटुंब किंवा उद्योग यांचा आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. ॲडम स्मिथच्या योगदानानंतर अर्थशास्त्र स्वतंत्र शास्त्र बनले आणि पुढे ते सूक्ष्म व स्थूल अशा दोन भागांत विभागले गेले. प्राध्यापक लिओनल रॉबिन्स यांच्या व्याख्येनुसार मर्यादित साधनांचा कार्यक्षम वापर करून अमर्यादित गरजांची पूर्तता करणे हा अर्थशास्त्राचा काय आहे? मुख्य गाभा आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राला अंशलक्ष्य अर्थशास्त्र किंवा किंमत सिद्धांत असे देखील म्हटले जाते. हे शास्त्र मागणी, पुरवठा, किंमत निर्धारण, निर्णय प्रक्रिया, उत्पादन व उपभोग या बाबतीत मार्गदर्शन करते. यात सैद्धांतिक तसेच व्यावहारिक महत्त्व आहे. मानवी गरजा व म्हणजे साधनांचा सांगड घालून समाज कल्याण घडवून आणण्यासाठी क्षमता, म्हणजे ती समाज कल्याण घडवून आणण्याची जी क्षमता आहे ती सूक्ष्म अर्थशास्त्रात आहे. म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्र हे व्यक्तिसापेक्ष, विश्लेषणात्मक आणि कल्याणकारी दृष्टिकोन असलेले शास्त्र मानले जाते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे, तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं आहे. पेपरमध्ये आपल्याला प्रस्तावना लिहायचीच आहे. प्रस्तावनानंतर आपल्याला व्याख्या मुद्दा आला पाहिजे. व्याख्याचा अर्थ, स्वरूप, स्वरूपाचे हे मुख्य मुद्दे आहेत. पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा. एका प्रश्नामध्ये तुम्हाला 7 ते 8 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहेत आणि सरते शेवटी प्रश्नाचा आपल्याला सारांश लिहायचा आहे. हे जर सगळे तुम्ही हेडिंग असेल पेपरमध्ये तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतील. निबंध वजा पेपर इकॉनॉमिक्समध्ये लिहायचं नाही. मुद्देसूद प्रश्नांची उत्तर लिहायचे, लक्षात घ्या. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तववादी अर्थशास्त्र आणि आदर्शवादी अर्थशास्त्रांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.